हॅलो फ्रेंड्स, मी ऋतुजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज होती संक्रांत आणि संक्रांतीनिमित्त मला पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या आणि तुम्हाला माझ्या अगोदरची एक गोष्ट सांगायची होती की मी घरी असते ना की मलाच पुरणाच्या पोळ्या करायला लावतात. कारण की मला सगळे चण्याच्या झाडावर चढवतात. असं म्हणतात ना, काही काम करून घ्यायचं असलं की चण्याच्या झाडावर चढवायचं. तसंच माझ्यासोबत व्हायचं. कधी पुरणाच्या पोळ्या करायच्या असल्या की "दीदू तूच कर, तुझ्या हातच्या पुरणाच्या पोळ्या लयच भारी होतात, आम्हाला आज तुझ्याच हातच्या खायच्या, तुझ्याच हातच्या खायच्या" असं म्हणून मला चण्याच्या झाडावर चढवायचं. आणि मला पण ते मज्जा वाटायची, तर मी पण हौस म्हणून करायचे. आणि हौस म्हणून करता करता एवढी भारी पुरणाची पोळी करायला शिकले ना मी का बास. जशी मी तोंड फुगून बसते ना तशीच माझी पोळी कणी अशी फुगते ना की काय सांगू तुम्हाला. आणि अजिबात तुटत नाही, काहीच नाही. मला तर एवढा भारी वाटतंय ना ते बनवताना. आणि त्याची प्रोसेस पण इतकी छान आहे ना. मस्त तूप लावायचं. तूप तर मी काय खात नाही, पण त्याचा पोळीला तूप लावून गरम गरम पोळी एवढी भारी लागते ना, त्याच्यामुळं आज म्हणलं आता करूच. मग मी अगोदर कणी पुरण शिजवून घेतलं आणि कुकरला आमटी लावून घेतली आणि लगेच पोळ्या करून घेतल्या. लय भूक लागली होती. हे बघा कशी पोळी फुगते माझी, तुम्हाला दाखवते, तुम्ही फक्त बघत राहा. बघा मस्त तेल लावून घेतलं आणि पलटी केली, तर बघा किती छान पुरणाची पोळी फुगली आपली. मी तोंड फुगवते तशीच ती पोळी पण फुगली आहे बघा. आणि हे अजिबात कुठंच तुटलेली नाही आहे, बघू शकता तुम्ही किती छान. आणि मला एवढी भूक लागली होती ना, मस्त तेल लावून मस्त भाजून घेतलं तिला आणि आलटी पलटी करून मस्त भाजून घेतलं. तेल लावलं. तूप तर काय मी खात नाही, त्याच्यामुळं लावलेलं नाही आहे. तूप होतं माझ्याकडं, पण मी खात नाही म्हणून त्याचा वास आवडत नाही मला. मग मस्तपैकी ताट वळून घेतलं. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.